कळंब तालुक्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने कळंब तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने आर्थिक मदत आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली. मात्र निकृष्ट आणि कथित बोगस बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी उगवण झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आले आहे. संभाजी ब्रिगेडने तहसीलदार हेमंत डोकले यांना निवेदन देत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत, मोफत किंवा अनुदानित बियाणे व खते, पंचनामे करून नुकसान भरपाई तसेच बोगस बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अशोक चोंदे, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ कवडे, जावेदभाई सौदागर, ॲडव्होकेट शिवराज मराठी, इम्रान मिर्झा, ईश्वर काळे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. नुकसान झाले जी बी खरेदी घेतलं जे पेरलं ते उगवलंच नाही. कशामुळे असं होतं बरं म्हणजे बोगस बियाणं. आता आपल्याकडे असे खूप होते, गेल्या वेळेस चित्र होतेच, ते दाखवून सुद्धा यावर्षी अनेक आपल्यातल्या खत दुकानदारांनी बोगस बी, बोगस खत दोन्ही विकलं. आता बऱ्याच दुकानाने आपल्याला सावधान फसवणूक होताना कसं होतं म्हणजे ब्रँडेड कंपन्यांच्या पॅकिंग मध्ये ब्रँडेड कंपनीज सेम पूर्ण टेक्नॉलॉजी बरोबर आणि त्या डुप्लिकेट शासनाचं मातीचं बियाणे शासनाचं आहे आणि त्याच्यात तुम्ही बोगसपणा जर असेल तर बाकीच्या पिशवी घेताना वगैरे लक्ष कसं नाही फार्मर आय डी पेंडिंग आणि त्याच्यावर सिग्नेचर सर्टिफाईड ड्रॉइंग 99% सगळं असेल. नाही शेतकऱ्याला काय माहिती की हे उगवणार नाही म्हणून. पण मग डिस्ट्रीब्युटरला माल कुठून येतो? दुकानदार मध्ये जे आम्ही बोगस कंपनी बोगस. आता दुकानदार आहे, कंपनी जो आहे डीलर सब डीलर आहे त्याच्याकडून खरेदी करायचं. त्यांनी जे आहे गेल्या वेळी जी शॅम्पल त्यांनी घेतले होते ते बोगस कंपनी आहे असं सिद्ध असताना त्यांच्याकडूनच खरेदी घ्यायची. म्हणजे दुकानदार बी तेवढाच दोषी आहे, डिस्ट्रीब्युटर तेवढाच दोषी आहे आणि कंपनी तर 100% दोषी. त्या मागील कंपनी बोगस बियाणं म्हणून आलेलं आहे. त्या मागील सॅम्पल कधी घ्यायला पाहिजे? बियाणं मार्केटमध्ये ज्यावेळेस आलंय आमच्याकडे सॅम्पल कधी घेतले जाते? पेरणी चालू होती तेव्हा, तोपर्यंत मी बियाणं विकून झालेलं असते आणि सॅम्पल कोणते घ्यायचे? मोजकेच, भरपूर सॅम्पल घ्यायचे नाही. आता आपण एवढं करून निवेदन देऊन सुद्धा मोजकेच सॅम्पल घेतलेत. आता पण 50-55 सॅम्पल घेतले असतील माझ्या. आणि ते जेवढे सॅम्पल घेतले ते सगळे बोगस निघालेले. त्या दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि या दुकानामध्ये गेल्या वेळेस बोगस खत बियाणं सापडलं, त्यांना सील बंद करायला पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई, काहीच कारवाई नाही. ऑफिसला आहे तुम्ही या नाही ज्या मागील बोगस बियाणं आहे त्या कंपनीचा काल सत्कार केला सरकारने. संगत होते सरकार मागील कंपनीचा सगळ्यात बोगस बियाणं. कसं दोनच मिनिट